हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आता वाजले आहे जवळपास करेक्ट 12 होत आहे, सॉरी 11 होत आहे. आणि जस्ट आता माझे सगळे कामं झालेले आहेत आणि मी केलं आहे व्हिडिओला स्टार्ट. तर मी आता खात बसली आहे काकडी. आता जेवायचं आहे त्यासाठी बघा. आणि मुलं आहेत पार्किंगमध्ये खेळत, सुट्ट्या आहेत जरा. आणि आता 4-5 दिवसांनी स्कूल तर सुरू होणार आहे. मग तो आपला स्कूलचा डेली रुटीन सुरू होईल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आज वातावरण खूप सुंदर आहे. पावसाळा छान, सकाळी सकाळी छान बारीक बारीक पाऊस पडलेला. म्हणजे इतकं ऊन होतं की उन्हामध्ये आता ते पहिला पाऊस म्हटलं की खरंच जो मातीचा सुगंध दरवळतो आणि त्याचबरोबर तो पाऊस अंगावर पडतो, तर त्या गरमीमध्ये जो थंडावा येतो तो खूप सुंदर वाटतो. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग बघा तुम्ही. वातावरण खरंच खूप सुंदर आहे बाहेरचं. आणि आता माझे कामं वगैरे सगळेच झालेले आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते. आधी बाहेर जाऊ आपण आणि मग आतमध्ये जाऊ. तर चला आता आपण जाऊया बाहेर. आणि बाहेर खरंच खूप सुंदर वातावरण आहे. तर कपडे म्हणजे आज जास्त काही ऊन नसल्यामुळे कपडे काही खूप वाढलेले नाहीत लवकर, म्हणजे असं म्हणू शकतो लवकर वाढले नाही. नाहीतर या उन्हामध्ये अगदी 10 वाजता कपडे धुतले तरी पण 12-1पर्यंत वाढून जातात. पण मात्र आज दिवसभर थोडं आभाळ होतं, तर त्याच्यामुळे कपडे काही वाढलेले नाहीत. त्याच्यामुळे 6 वाजले तरी आता कपडे म्हणजे तिथे सुकतच आहेत. आणि इथे बघा छान मुलांनी पाळणा वगैरे बांधलेला आहे, मुलं तिथे खेळत आहेत. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. आणि ही आहे सकाळची वेळ आहे ही. तर सकाळी मी आता जेवतच होते, त्यासाठी काकडी म्हणून तिथे ठेवलेली होती. आणि जस्ट दूध आलेलं, दूध गरम केलं मी. आणि सोबत आता आंबा कापायचा आहे. सोबत इथे मुलं बघा पार्किंगमध्ये खेळत आहेत आणि खूप चिल्लावून खेळत आहे. स्पेशली आयूचा आवाज तितका येत आहे की खूपच, पण म्हणजे खूप चिल्लावण्याचा आवाज येत आहे त्याचा. आणि त्यानंतर मी बनवल्या होत्या या आहेत कण्या. म्हणजे त्या कण्या आहेत पण ज्वारीच्या कण्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी आंबाडीची भाजी टाकलेली आहे आणि त्या तिखट कण्या केलेल्या आहेत. आणि ह्या आहेत पोळ्या, ज्या मला आवडतात, तर त्या कडक करून घेतलेल्या आहेत. त्या चायबरोबर खायला छान वाटतात, त्याच्यामुळे मी आता त्या काढून ठेवलेल्या आहेत. आणि त्या मी नंतर खाईल जेव्हा चाय बनवेल तेव्हा. त्याच्यानंतर हे बघा आयू आहे. आयू इथे खूप जोरजोरात वाचत आहे, कारण त्याच्या पप्पाने त्याला सांगितलं की अभ्यास कर. तो काही अभ्यास करत नाही. तसाही त्याला आता सुट्ट्या असल्यामुळे तो मस्त खेळतो. मी थोडंसं त्याचं तुम्हाला वाचणार. ॲनालिटिकल. तर अशा प्रकारे होतं आयूचं वाचणं. आणि त्याचं वाचून वगैरे झालं, त्याच्यानंतर मग आणखी तो गेला खेळायला. तर घरासमोरच खेळतो, काय असं खूप दूर जात नाही. पण मात्र त्याला खेळणं इतकं प्यार आहे की खूपच, म्हणजे त्याला अभ्यास जेवण खाऊन सोडून तो खेळत बसतो दिवसभर, इतकं खेळतो. हे बघा त्यांनी या झाडाखाली आता खूप छान स्वच्छ केली आहे जागा. आणि हे दोघंही मित्र आहेत, त्यांनी छान असं तिथे साईडच्या काड्या वगैरे आणून टाकल्या आणि छान मस्त तिथपैकी तिथे छान गार वारा येतो, तिथे छान खेळत आहेत ते. म्हणजे आता गार वारा आपण यासाठी म्हणू शकतो, कारण आता उन्हाळा असूनसुद्धा ऊन कमी झालेलं आहे आणि पाऊस लागलेला आहे. सुरुवात तर झालेली आहे पावसाळ्याची. तर इकडे तर पाऊस पडायचा आहे, पण मात्र कुठे पडणं सुरू झालं आहे आणि ते खरंच खूप छान वाटतं. तर सगळेजण तिथे आहेत पाडण्याची मजा घेत. आणि मी आहे इथे, छान गार वारा येतो तो घेत. तर चला फ्रेंड, मी करते आहे व्हिडिओला एंड. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते तर नक्की सांगा. आवडते तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि चला मी आता जो माझा डेली रुटीन आहे, म्हणजे जो दिवसभरापासून संध्याकाळपर्यंत जो रुटीन होता तो मी दाखवलेला आहे शॉर्टकटमध्ये, तुम्ही नक्की बघा. आणि आता सध्या स्कूल आहे, स्कूल सुरू व्हायची आहे, त्याच्या आधीच आहे. स्कूलच्या नंतर आणखी जरा वेगळं होतं सकाळपासून. तर तुम्हाला कसे वाटलं तर नक्की सांगा. चला तर बाय, भेटू आपण असे छानशे ब्लॉगमध्ये.